हे आंदोलन करताय, काय नेमकं कारण आहे? कारण असं आहे की दहीहंडीचे बॅनर लागले होते सराव शिबिराचे, तुम्ही देखील आला होतात. लगेच सकाळपासून बॅनर काढायला सुरुवात, आणि हे नेहमी इथे कोपरीत होतं. हे यांच्या नेतृत्वाखाली, यांच्याशिवाय कोण, यांच्या आदेशाशिवाय कसे बॅनर काढतील? फक्त मनसेचेच बॅनर का काढले जातात त्वरित? बाकीचे बॅनर महिनाभर ह्यांना चालतात. आणि ह्यांना एवढे जर ठाणा सुशोभीकरण, आपला ठाणा स्वच्छ ठेवायचं ना, मग सगळेच बॅनर काढा ना. मी आता तेच सांगतोय, सगळे बॅनर काढा. मला बघायचं अधिकाऱ्यांमध्ये किती दम आहे तो. तुम्ही सत्तेत लोकांचे बॅनर काढणार नाही आणि आम्हाला काय गृहीत धरणार का? ते आम्ही सहन करणार नाही. यांना आता यांच्या धमक आहे ना, सगळे बॅनर काढावे, इथून मी हलणार नाही. किंवा यांचा कोण डिसिजन मेकर अधिकारी तो इथे आले पाहिजेत आणि त्याने आम्हाला सांगायला पाहिजे. कुठेतरी मनसेला टार्गेट करण्याचा 100% चाललंय या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून. अरे ह्यांच्यामुळे आपापसात मारामाऱ्या होतील. या पक्षामध्ये ना ह्यांच्यामुळे मारामाऱ्या होतील. याला कारणीभूत हेच लोक आहेत, हे टीएमसीचे अधिकारी. एका पक्षाच्या बॅनर राहतात, दुसऱ्या पक्षाच्या राहतात. आपापसात पोरं भिडणार नाहीत. हे काम सगळे हे करत आहेत. हे कोणाच्या संघटन करतात ते मला माहित नाही, पण तेच मला आज विचारायचं आहे की तुमच्या मागे कोण आहे आणि कोण तुम्हाला सांगतोय. आणि हे गृहीत धरत असतील तर आम्ही ते सहन करणार नाही. मी पुढची भूमिका पुढच्या बघू ना, आता कोण अधिकारी येतात ते. ही सुरुवात आहे. मला जर समाधानकारक उत्तर नाही मिळालं तर मला जे करायचं ते मी करणार. आणि केस काय माझ्यासाठी नवीन नाहीये.